नामवाचे श्रवण कीर्ती पावलेची ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निरामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे देवी मर्त्यं वरंबुंडरीकाय धातुं इंद्रहि समागतिष्ठं तमानदकन्दो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक ही पायावरी या वार करी संताच्या नामवाचे श्रवण कीर्ती पाऊलेची ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निवाबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर या जन्माची सार्थकता नेमकी कशाने होते नव्या मानवी जीवाची सार्थकता होण्यासाठी माणसानं काय साधना करायला हवी ती साधना सांगणारा नामपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग विधाला अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून सालाबाद प्रमाणे आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 43वे आणि त्यातली आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी सर्व मंडळाच्या वतीनं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली ज्यांच्याकडे या सप्ताहाचं व्यासपीठ आहे ते आदरणीय हरिभक्तीपारायण अंकुशजी महाराज जाधव गायनाच्या गोड साथीसाठी जे दिग्गज महाराष्ट्रातील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट अगदी महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं गोड नाव आहे अगदी ज्यांच्या आवाजावरती ज्यांच्या गाण्यावरती महाराष्ट्रानं प्रेम करावं मी जरा पत्रिका बघितलं म्हटलं एवढं मोठं नियोजन कसं काय झालं असेल संदीप महाराज की कधी ना हाताला लागणारी माणसं राशीनला लागली कशी हाताला आणि राजे तुमचं नियोजन म्हणल्यावर काय अडचण नसते अगदी ज्यांचं गाणं गोड आहे महाराष्ट्रात ज्यांचा आवाज घुमतोय स्वरसम्राट भजन सम्राट गुरुवर्य आमचे प्रकाशजी महाराज कातकरी एकदा कातकरी बाबांसाठी गोड तारे वाजवा त्याचबरोबर तुमच्या बाजूला ज्यांनी प्रथम चाल अतिशय गोड गायली
ते आवाजाचे धनी, स्वर सम्राट, भजन सम्राट प्रकाशजी बाबा आवर्जून उल्लेख करेल. ज्यांचा आवाज कितीही वर गेला तरी किंचित सुद्धा हालत नाही, किंचित सुद्धा. अगदी वाटत नाही की फाटलाय, की त्यांना त्रास होतोय. इतका गोड आवाज ज्यांचा आहे आणि सहजता ज्यांच्या आवाजामध्ये. अगदी महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे, खूप ताकदीचं नाव आहे. आदरणीय माझे जीवलग मित्र सदानंदजी बाबा, एकदा सदानंद बाबासाठी जोरदार ताली. त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतायत, मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी भेट झाली होती, वर्ष साताच्या कीर्तनात. मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग महामेरू, ज्यांच्याकडून हजारो विद्यार्थी मृदंग शिकतायत, हजारो विद्यार्थी त्यांच्या गुरुकुलमध्ये शिकतायत, शिक्षण घेत आहेत, असे आदरणीय मृदंग सम्राट, मृदंग वैभव आमचे जीवलग मित्र सुखदजी महाराज जाधव. एकदा सुखद बाबासाठी जरा जोरदार ताली. त्याचबरोबर या बाजूला गावातील सर्व भजनी मंडळ असेल, गावातील परिसरातील आपल्या सर्व भजनी मंडळ असेल, आवर्जून ज्यांची कीर्तनाला उपस्थिती, ते कीर्तनकार आमचे कालिदास महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दत्ता महाराज गायकवाड असतील, त्याचबरोबर आमचे अविनाश महाराज असतील, त्याचबरोबर सगळे आता प्रत्येकाचं आमचे काका असतील. प्रत्येकाचं नाव घेणं उचित ठरणार नाही आणि तेवढा वेळ नको मला वाटतं घालवायला. आतापर्यंत ज्यांनी सप्ताह फुलवला, ज्यांनी सप्ताह यातपर्यंत आणला, आमचे महेश महाराज असतील, महेश महाराजांचे वडील असतील, आमचे काळे महाराज असतील, माझ्यासोबत रोज जे असतात ते राम महाराज असतील, तेजस महाराज असतील, सगळेजण असतील, आणि आदरणीय चंद्रकांतजी महाराज असतील. त्याचबरोबर ज्यांच्या सौजन्यातून या ठिकाणी येण्याचा योग आहे ते कैलासवासी अनिता देवी, नितीन राजे भोसले यांच्या स्मरणार्थ आमचे मार्गदर्शक श्री विक्रमसिंह नितीन राजे भोसले यांच्या सौजन्यातून, यांच्या मानधनातून आज या ठिकाणी येण्याचा योग आहे. एकदा कुटुंबासाठी जरा ताली वाजवा. ज्याची खावी पुळी त्याची वाजवली टाळी. जाधव दादा त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे त्यांचं नाव घेणं अगदी गरजेचं आहे. आणि त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे माझ्यापेक्षा कुणी जास्त सांगू शकत नाही. परवा दिवशी तिकडं पंचायत समिती सदस्यांना तारीख घ्यायची होती, मी मला नाही बसू शकत. त्यांनी बरोबर माणूस गाठला, म्हणले यांच्याशिवाय तारीख बसायची नाही. मला फोन आला, म्हणजे लिहून घ्यावं लागते. मला आता बोलू काय पुढं, घेतली लिहून, म्हणलं काय अडचण नाही. म्हणजे सोनानं कान टोचावलं जरा बरं असतं, मग ते जवळचं नातं, प्रेमाचं नातं. सर्वांना धन्यवाद. आबा या ठिकाणी बसलेत, आमचे मुरळी साहेब या ठिकाणी बसलेत, सगळी परिचित नाव आहेत. कीर्तनात हळूहळू प्रत्येकाचं नाव निघालं. महिला कीर्तनकारामध्ये ज्यांची गोड उपस्थिती या कीर्तनाला आहे त्या सुप्रिया दिदी चांगुने या ठिकाणी त्याही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि अभंग निळोबळ्या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तसं पाहिलं गेलं तर प्रकाशजी बाबा या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी महेश महाराज कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळालेला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. मासासर महाराज आम्हाला म्हणतात, आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय, ते काम आम्ही आयुष्यभर करण्याचा प्रयत्न केला. याची फलश्रुती आमचा जन्म सफल झाला, आमचा जन्म सार्थकी लागला. मग महाराज आम्हालाही जन्म मिळालाच की, मग आम्ही या जन्माची सार्थकता करण्यासाठी आम्ही जीवन जगत असताना नेमकं काय करायला हवं? निळोबर आहे म्हणतात, एक काम करा, ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नर जन्म दिलाय त्या देवाचं मुखानं नामस्मरण करा, कानानं कीर्ती ऐका, नामवाचे श्रवण कीर्ती. त्या भगवंताचं मुखानं नाव घ्या, त्या भगवंताचं कानानं कीर्ती ऐका. महाराज असं केलं तर फायदा काय? सोह महाराज माऊली म्हणतायत, निळोबर आहे म्हणतायत, पाऊले चित्ती समान. आता पाऊली या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायाकडे नाही जायचं. पाऊली या शब्दाचा अर्थ भगवंताचं होणारं समान ज्ञान. आणि साधारण बाबा ज्या दिवशी भगवंताचं ज्ञान हृदयामध्ये होतं त्यावेळेस साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार, झाला सफल व्यापार काळ सार्थक केला त्याने. पण कुणी आबा दहिला मणी विठ्ठल,
ज्यांनी ज्यांनी मनामध्ये भगवंताचं नाम धारण केलं, ज्यांनी ज्यांनी कंठामध्ये भगवंताचं नाव धारण केलं, महाराज म्हणतायत त्यांचा काळ सार्थक झाला. बरं, मग महाराज हे भगवंताचं कीर्तन करायचं, भगवंताचं भजन करायचं, नामस्मरण करायचं आहे, ते नेमकं कसं करायचं? महाराज म्हणतायत हां, ते महत्वाचं आहे. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जगाला चालत नाही. जगाला जरी पटत असलं तरी ते देवाला आवडत नाही. सदानंद भाऊ एखाद्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्याची जिरवायची म्हणून ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं, आणि ज्ञानोबराच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं. प्रकाशजी बाबा एखाद्याचा गाथा पाठ आहे, मग त्याचा हिसाळा येऊन ठसल द्यायची म्हणून गाथा पाठ करणं वेगळं. आणि सुखद बाबा तुकोबरायाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गाथा पाठ करणं वेगळं. पुढे जरा जाऊन बोलू. येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं देवाचं नाव घे, काही सुद्धा अडचण नाही. हा, फक्त कीर्तनात स्वरात बॉम्ब लावू लागत, बाकीकर स्वरात नाही बॉम्बाला तरी चालतंय. बरोबर. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. असं करत असाल तर काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. आणि शेवटी निळोबराय म्हणतायत, या तीनही चरणाप्रमाणे जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोहोचालही भगवत स्वरूपाला. निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. अशा काहीशा आशयाचा चार चरणाचा मानवी जीवाला सार्थकतेकडे घेऊन जाणारा नामपर प्रकरणातला अभंग विधान. कीर्तन जरी उशिरा चालू झाले असेल तरी टायमिंगला सोडण्याचा प्रयत्न करतो, कारण मी बळच आज या ठिकाणी उपस्थित आहे. माझी तब्येत अगदी डाऊन आहे. काल 2 सलाईनी भरलेत, आज पण अवस्था अगदी म्हणजे तुम्हाला नाकावून आवाजावून कळत असेल माझ्या काय अवस्था माझी चालली ती. पण चला, एवढ्या मोठ्या माणसानं बोलवलं आणि त्यांचं डावलणं म्हणजे बरोबर नाही, त्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझं भाग्य म्हणावं लागेल की मला आईच्या चरणाजवळ सेवा करण्याची संधी मिळते. कारण आपलं सगळ्याचं आराध्य जर काय असेल तर आई साहेब आहे. आणि मला वाटतं मागच्या वर्षीही आलो, मला वाटतं 2च कीर्तनकार मागच्या वर्षी ठेवलेत, नाही तर सगळे चेंज केलेत. बरोबर ना? ज्ञानेश्वर महाराज मागच्या वर्षी होते ना, तर असं करत ज्ञानेश्वर महाराजांनी मीच बऱ्यापैकी आम्ही दोघंच आहे, नाही तर सगळे चेंज केलेत. कदाचित राशीनगावचंही माझ्यावरती असणारं प्रेम असावं किंवा आपल्या भागातले महाराज आहेत म्हणून असावं. चला, तुम्ही दिलं प्रेम, सर्वांचे मनापासून धन्यवाद. अगदी गोड हृदयाच्या 7व्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवाल, जेणेकरून मानवी जीवन आपलंही सफलच होईल. कालिदास महाराज हेच आजच्या कीर्तनातून मी बोलण्याचा प्रयत्न करणार. अगदी एकाही मिनिटाचं विषयांतर करणार नाही, अगदी विषयाला अनुसरून बोलण्याचा प्रयत्न करेल. सार्थक हा शब्द पकडतोय आणि सार्थक या शब्दावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाशजी बाबा, सार्थक गोष्ट तेव्हा होते जेव्हा जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी तिचा यथासंग वापर होत असतो. आता माझ्या पुढे हा माईक आहे, लांब जाणार. या माईकचं काम काय हो? माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं. येतोय? हा, मग काही टेन्शन नाही, तुमची सार्थक काही टेन्शन घेऊ नका. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत असेल तर या माईकची सार्थकता नाही तर बाबा त्याची निरर्थकता. अजून पटत नसेल तर सोपं दैनंदिन जीवनातलं उदाहरण पटवून देतो. मला वाटतं माझ्या पुढे बसलेले आपण सगळे साहजिक शेतकरी कुटुंबातील माणसं. आपण बियाणं कशाला आणतो? बियाणं बोला की राव तुम्ही, असं टेन्शन मध्ये येऊ नका. कशाला आणतो बियाणं? पेरायला. बरं, बियाणं आणलं आणि पेरलं. बियाणं पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही उगवलं तर? हा साहेब, उगवलं तर त्याची सार्थकता नाही तर त्याची निरर्थकता. नाही उगवलं तर आबा म्हणतो आपण लका वाया गेलं लागा. बरोबर आहे ना? अजून एक शब्द आहे लका, मोघम गेलं. आहे का शब्द? बोलता बोलता आपण असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी हा कसं महाराज कसं मोगम असतं, एखाद्याचं बोलणं बी मोगम असतं. मोगम म्हणजे काय? बिनबुडाचं बोलणं, म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही. आणि बोलवे महाराज ज्याच्या बोलण्याला शेणं पण नाही, त्याला काय म्हणतात? मी मोगम नाही बोलत, मी पुराव्यानिशी बोलणार आहे. गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोग कर्मानु. आणि ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोग शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतात बघा. या लागी जन्मले ते मोघ, जैसे वार्षिवन मेघ, का मुरुग जळाचे तरंग दुरुणीचं पाठ. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत,
जसं बाबा पाण्याविना भासणारा मृग जे करतंय ना, तसं जी व्यक्ती देवाचं आई साहेबाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक, तस्य जन्म निरर्थक. कारण मिळाला देवी दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा बारीक. किंवा आउट हात का मानव देह तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण बहुरोग. मग भजनासाठी मिळालाय, जर त्याच्यासाठी वापरत असेल तर या जन्माची निरर्थकता, नाही तर त्याची या जन्माची सार्थकता, नाही तर त्याची निरर्थकता. पहिला मोर्चा माझा नामदेव रायाकडे असेल. नामदेव राया जीवन नावाची संधी आहे, जन्मय मृत्यूमय निश्चित आहे. पण त्या जन्मापासूनचं मृत्यूपर्यंतचं अंतर काढून आम्हाला आमचा काळ सार्थ करायचा. आम्हालाही म्हणायचे काळ सार्थक केला आम्ही धैला म्हणे विठ्ठल. मग ते शब्द ते प्रमाण आमच्या मुखाला येण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे बघायचं ना. बाबा काय नामदेव राय काय म्हणतात, मुकी नाम तरी नाही ऐकलं. किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. प्रकाश बाबा नाथ बाबा तुमच्या जवळ आहेत. नाथ बाबा लय बोलायला परखड आहेत, पण तरी आपण त्यांना शांती ब्रह्म म्हणतो. पण एके ठिकाणी तुकोबाऱ्या नाथ बाबापेक्षा बी खाली जातात. म्हणजे माझं प्रामाणिक म्हणे तुकोबाऱ्या नाही जायला पाहिजे खाली. पण का गेले असतील माहिती का? संदीप दादा आधी सांगितलं नाही ऐकलं, मग पाया पडले नाही ऐकलं, मग शिवी हासाडून सांगितलं तरी नाही ऐकलं. आणि ज्यावेळेस सगळेच पर्याय थांबतात का त्यावेळेस जरा निर्वाणीचं बोलावं लागतं. त्यावेळेस जरा निर्वाणीचं बोलावा लागत. महिला मंडळ जरा माझ्याकडे लक्ष द्या. दवाखान्यातल्या गोळ्या किती बी कडू असू द्या तरी बी खाव्या का बरं? कारण त्या बरं करत आहेत. अय गड्या हो, किती बी मोठ्या मिशा ठेवल्या ना लिंबू बसून एवढ्या तरी बी इंजेक्शन घेताना भीती वाटतीच, तरी बी घ्यावा लागतच. कारण ते काय करतं बरं करतं. तसं तुकोबऱ्यानं शेवटचं इंजेक्शन आणि शेवटची गोळी दिली. सांगू राजी बघा बरं का, नाही तर लोक तुम्हाला म्हणतील का जवळच आहे पण लय आगावानी बोलते कार्ड. सांगू जाऊ द्या, जिथं उजडन तिथं उजडन. बदल करण्यासाठी सप्ताह असतो. नाही तर सध्या काय चाललंय कीर्तनाने माहिती या 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 अर्धा तास फक्त कौतुकच चाललंय कीर्तनात सध्या. बरोबर कौतुक. हे आलेत बस. बाबा मला तसलं जमत नाही. चला जाऊ द्या, सांगतो. सांगू बाबा सांगू द्यायचंय प्रमाण. हा तुकोबराय म्हणतायत नामन वदे ज्याची वाचा तो लेख माझं परकड असतं.
बरोबर ना? तरी बी लोकांनी भजन केलं नाही. जातो आता शेवटी नामदेव ज्ञानोबराकडे जातो. ज्ञानदेवी रचिला पाया. ज्ञानोबराय शेवटी तुमच्याकडे येतोय. सगळ्या संतांचं म्हणणं आहे भजन करावं लागत आहे, भगवंताचं नामस्मरण करावं लागत. त्यावेळेस काळ काय होतोय? सार्थक होतोय. कारण कलियुगी उद्धार हरीचं नाम आहे किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 2-4 आठवड्याची. जळतील पापे म्हणजे जन्मांतरीचं पाप जाण्याचं काम काय करतंय? भगवंताचं नामस्मरण करतंय. म्हणून कलियुगात जप तप योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. कलियुगात जर वाटते देव प्राप्त व्हावा तर नामसंकीर्तन साधन पै सोपे. नामस्मरणच करावं लागतंय. माऊली सगळे संत म्हणतायत भजन करायला पाहिजे, आमचा चाललाय प्रपंच. तुमचं काय म्हणणं आहे? माऊली म्हणतात आम्ही संतांनी प्रपंचाला विरोध कधी केला नाही. उलट माझी तर प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद. उलट माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा नवे नवे. जेवढ्या सायासानं प्रपंच करताय हरिपाठ सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशन भजसी कोण्या कोणे तेवढ्या सायासानं परमार्थ करा. देव काय? देवाचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. पण आपला साया चालला कुठला योगेश महाराज? आपलीच माडी आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोल गोल सर. याच्या पलीकडे माणसाला काय दिसतच नाही. काय काय माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडालेत. काय काय माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत. नाहीतरी माणसं पाण्यात बुडाले फुगून वर. पण काय कायला सुद्धाच बरं संसाराने हल्ला पकडला नाही, ह्यांनी संसार पकडले. कसं जरा लक्ष देऊन बघा. माझ्या हातात 10 किलोची गुळाची डेप आहे दिसती. हा 10 किलोची नाही पण हाय म्हणाय तुमचं बी काय जात नाही मला बी पदरचं टाकायचं नाहीत. माझ्या हातात 10 किलोची गुळाची डेप. या गुळाच्या डिपीला मुंगळा गाण्यातल्या मुंगळ्यानं येऊन पकडलं. आता किती प्रयत्न केल्यानंतर गुळाची डेप सोडल कालिदास बाबा? अहो सोडणारच नाही. वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघन. पण गुळाची डेप आपलं बी तीच बॉम्बाललंय. संसार करता करता एक दिवस आपण संसारात मरतोय. तरी देवाची आपल्याला आठवण. तर अजून खाली जाऊन बोलू थोडं. मागच्या 2 महिन्यापूर्वी पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधानचे अवताडी त्यांच्या आजीच्या तृतीय पुण्यस्मरणाचं बाबा कीर्तन केलं ना. आदमापूरला गेलो. तर माझी बाळ जरा जास्त निष्ठा आहे. आदमापूरला गेलो ना बाबा. साहेब आदमापूर येता येतं कोल्हापूर लागते. कोल्हापूरच्या सिग्नलवर माझी गाडी थांबली. जशी माझी गाडी थांबली तसं एक भिकारी गाडी जवळ आलं गाडीची काच वाजवली. मी गाडीची काच खाली घेतली. मला काय रे दादा? काय नाही म्हणलं मला सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही 10-20 रुपये द्या की. मला दया आली. म्हणलं आपल्याला देवाने एवढं सकाळ संध्याकाळ दिले जाधव साहेब तर त्याला 20 रुपये द्यायला काय अडचण. मी त्याला 20 रुपये दिले. त्याला लय आनंद झाला. किती माहिती का? किती सांगू मी सांगू कुणाला? इतका आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भागात ती 100 पावलं तेजस माझा माघार गेलं. चोपदार बघता काय परत 100 पावलं माझ्याकडे माघार आलं. परत गाडीची काच वाजवली. मी गाडीची काच खाली घेतली. म्हणलं आता काय रे? मला अजून 20 द्या की. मला थोबरच फुडीन नाही आता दिला. मग काय नुसतंच म्हणता वय जे कारण झाले गांजले त्याची म्हणे जो आपले सांगाय दम नाही गुण काय तुम्हाला बी नाही. मला अरे झालं का एवढं नाकूच? हो मग द्या ना 20 रुपये अजून. पण मला आताच दिले ना. नाही मला दिलेत ना साहेबांनी लय. घ्या ना आता द्या ना. पण मला आताच दिले. नाही राजेने दिलेत ना लय पैसे द्या ना त्यातला अजून 10-20 काय अडचण आहे. पण मला आताच दिला. नाही मला पण अजून द्या ना. पण मला आताच दिले. ते म्हणलं मला दिले. म्हणलं मग आता मागतो ते म्हणलं माझ्या गर्लफ्रेंडला. नाही म्हणलं भिकाऱ्याला गर्लफ्रेंड असती काय? तो म्हणलं भिकाऱ्याला गर्लफ्रेंड नसती. गर्लफ्रेंड मुळे भिकारी झाला. म्हणजे इतकं दिवानं झाल्यास गडी मेस लागा ना. अजून बी कळत नसेल तर सोपं बनवतो. मावशा ते बाबा साप माहिती? साप कोणाला खातो? मला महाराजाला. साप कोणाला खातो? बेडकाला किंवा उंदराला. सापानं बिडूक बघितलं लपत 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 साप बेडकाकडे गेला. बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बिडूक गिळला. राहिला किती? बरं राहिला अर्धा. किती मिनिटात संपन? हा महाराज किती मिनिटात संपन? 2-4-5 मिनिटात संपन. बरं एकदा सगळं बिडूक सापानं गिळलं. बेडकाचं अस्तित्व आहे? बिडूक जिवंत आहे. बिडूक नाव बेडकाचा सोडा मी विकास महाराज एवढे महाराष्ट्रात एवढा फेमस आहे. महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यात तालुका सोडला नाही. महाराष्ट्रात उघडून पेलं. पण एवढं फेमस असून कुठलं बी सोशल मीडिया यायचं. कमीत कमी 1.5 लाखाच्या पुढे माझे फॉलोअर्स आहेत. ती बी चांगलं सांगून. एवढं फेमस असून सुद्धा चुकून जाता जाता माझ्या ड्रायव्हर कडून गाडी धडकलीच. मगाशी धडकली बघितली तुम्ही. धडकलीच आणि मी मेलोच. तसा मी कसाच 50 वर्ष मरत नाही. लिहून देतो स्टॅम्पवर. पण मेलोच तर माझ्या घरचे पाहुणे रावळे म्हणते बॉडी आली. महाराज आला. महाराज गेला.
जिथून आलता तिथं गेला. म्हणजे महाराजाचं आश्रित राहत नाही, माणसाचं आश्रित राहत नाही. बेडकाचं तेवढ्यात गंमत झाली. त्या सापाच्या तोंडात बिडू का त्या बेडकाच्या पुढे आली माशी. बरोबर ना? त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल माशीनी तुमच्या लक्षात नाही तसं माझ्याकडे डोळं वाचून बघा, मी सांगतो. आली माश्या, बघितली. फक्त तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका, मला खाऊन घेऊन द्या. परत एकदा धावतो. आली, तयारच होता ती बिडूक. बाबा झाला कार्यक्रम. माशी खाली. कुणी? महाराजांनी. कुणी? साहेब कुणी माशी खाली? बेडकानी खाली. आता लक्ष द्या, विनोदाचा भाग संपला. किती संपलाय बिडूक? राहिलाय किती? राहिला अर्धा. किती मिनिटात संपणार आहे? हा 5 मिनिटात. मग त्या 5 मिनिटासाठी आता माशी खाऊन उपयोग आहे का? त्या 5 मिनिटासाठी माशी खाऊन उपयोग आहे का? तरी आशा संपली का कोणाची? म्हणजे बाबू जेवला पत्तर पालतच घे. अहो बेडकाचं फक्त उदाहरण नाही तर गंमत ह्या बेडकाची चालली. काय काय बेडकाचं 40 गेलं राहिलं 60 आशा संपली नाही. काय काय बेडकाचं 80 गेलं राहिलं 20 आशा संपली नाही. काय काय बेडकाचं बाबा अशी सालनावर असल्यात तरी बी अशा चाव्या कमरेच्या काढून घ्यावं लागतं. दिकीला का वरच्याला घेऊन चालला काय? वरच्याने दिलंय, वरच्याला नको, खालच्याला ठेव नाही तुला हानत्यान. तरी बी आशा संपली नाही. अजून बी कळत नसतं अजून सोपं करून सांगतो. मावशा घुस माहिती तुम्हाला? घुस मुंदाची मोठी बहीण. ते जर एखाद्याच्या पाडक्या घराला जाऊन उकरायला लागली ना, तिला मिळत नाही किती माती उकरावं. नुसती उकरीत राहते. एक दिवस मी त्या गुशीपासून चाललो होतो न, राहून तिला विचारलं घुसमाई कवर माती उकारते. म्हणजे बोलत ते कीर्तनात महाराजा संघ. मला घुसमाई कवर माती उकारते. ती म्हणली महाराज डोक्याला ढेगाला गोष्ट बंद करीत नाही. मी मला बिंदास उकर काय फरक पडत नाही. 2-4 दिवस निघून गेले. मी परत तिथूनच कीर्तन चाललो. गोशीने असा मंडपावर मातीचा ढिगारा केला. न राहून त्याच्याजवळ गेलो. तिला विचारलं घुसमाई कवर माती उकारते. ती म्हणली महाराज डोक्याला ढेगाला गोष्ट बंद करीत नाही. मी मला तायडे डोक्यावर माप नेमकं कसं आहे ग? म्हणजे अंदाज मला पण लागन अजून खाली किती जायचं वर किती जायचं. ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढेगारा करते त्याच्या शेंड्यावर जाऊन बसतील, डोकं वर करतील, बघ ती डोक्यावर ढेगारा लागलाय का? तुझ्या बापानी केलता का? मिली तरी लागल का? जे कोणात चाललंय. अहो आता तरी आपलं म्हणा की त्याच गोष्टी जर केली की यात सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यात सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय, यात सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण बाबा सुख आहे कारण या संसाराचा नियम आहे, दुःख बांधवणी आहे.
संसाराचा नियम आहे दुःख बांधवाला आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटी किंवा ठाऊकच आहे संसार दुःखाचा पर किती सुख आहे सुख पाहता जवापाडी दुःख पर्वता एवढे महाराज म्हणतात वाटतंय तुम्हाला सुख प्राप्त व्हावं तर मग एक काम करा सुख रुपाईसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासाठी सर्व सुखाचे आगर बापरक मध्ये सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शरण सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार किंवा आपुला तू एक देव करून घ्यावा ते विना जीवा सुख नव्हे महाराज लक्षात आलंय सुख प्राप्त करायचंय जन्म सार्थ करायचंय त्या देवाचं भजन करावं लागतंय निरोबऱ्या शेवटी तुमच्याकडे येईल तो कोबऱ्या नवे नवे देव तुमच्या समोर येऊन उभा राहिला एवढा मोठा तुमच्या भक्तीचा अधिकार सांगा ना आम्ही आमचा जन्म सफल करण्यासाठी आम्ही आमचा जन्म सार्थकी लावण्यासाठी जीवन जगत असताना काय करायला पाहिजे निरोबराय तेच सांगतात अभंगाच्या बरोबर आहे म्हणतायत त्या देवाचं भजन करा त्या देवाचं नामस्मरण करा निश्चित काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही निरोबर आहे आम्ही त्या देवाचं भजन करायला तयार आहे त्या देवाचं नामस्मरण करायला तयार आहे पण निरोबर आहे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या संतांनी देवाचं भजन केलं नवे नवे जी माणसं समाजासाठी जगली जी माणसं चांगली जगली त्यांना समाजाने त्रास दिला की त्यांचा अनुभव काय करायचा हा महाराज म्हणतात जी लोक समाजासाठी जगली जी माणसं चांगली जगली ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना लोकांना त्रास दिला ज्ञानोबा चांगलं जगले लोकांना त्रास दिला तुकोबऱ्यानं भजन केलं लोकांना त्रास दिला छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले आपल्यांनीच त्रास दिला लोकांनी म्हणायचं नाही धर्मवीर संभाजी महाराज बाबा समाजासाठी जगले आपलीच फितूर झाली आणि ज्यावेळेस आपलीच माणसं फितूर होतात का त्यावेळेस बाबा आयुष्याचा खेळ संपत असतो बघा फितूर झाली
आतापर्यंत संभाजी महाराजांच्या बाबतीत जर बोलायला गेलं सदानंद बाबा तर लोक दोन शब्दात संभाजी महाराजांना सांगून जायची. संभाजी महाराज म्हणजे फक्त रगेल आणि रंगेल होते. याच्यापेक्षा पलीकडचं उत्तर आम्ही काय दिलं? दोन वाक्यात लोक उत्तर देऊन मोकळे द्यायचे. संभाजी महाराज फक्त रगेल आणि रंगेल होते. हे जाहीर ऐकून जा. ज्या व्यक्तीनं 39 दिवस अनवणित अत्याचार सहन केले साहेब, अशी अंगावरती एक बी जागा नव्हती की सालेनं ज्या ठिकाणी वार केला नव्हता. एक बी जागा नव्हती अशी, एक बी. जसा पायपातून साप बाहेर ओढून काढावा तशी संभाजीराजाच्या मुखातून जीभ बाबा बाहेर ओढून काढली. तरी नाही नतमस्तक झाला, तरी नाही नमला. सांगत होता औरंग्या, इस्लाम कबूल कर, हम तुम्हें छोड़ देंगे. हट. अरे हिंदू म्हणून जन्माला आलो, मारताना पण हिंदू म्हणूनच मरेल. सळया डायरेक्ट डोळ्यात गेल्या. आपल्या पायात काटा टोचला तर 10 दिवस ऐक ग म्हणून रडत बसणारी माणसं आपण. आणि ज्या माणसानं बाबा, ज्या राजानं 39 दिवस अन्याय सहन केला, त्या राजाला आम्ही रगेल आणि रंगेल म्हणू शकतो? कसं म्हणू शकतो? जरा बाबा पुढचं बोलू का? त्या चित्रपटामध्ये एक असं म्हणणं नाही, चुकीचं दावलंय फक्त. काय माहिती का? त्या औरंग्याच्या छाताडात लाद घातली संभाजी महाराजांना. त्यांचं म्हणणं आहे बाबा फक्त चुकीचं दावलंय थोडं. काय चुकीचं आहे? आतापर्यंत तुम्ही आमचा इतिहास आम्हाला चुकीचा सांगितला, आम्ही ऐकला ना. मग आता एकदा नाही 10 वेळा घातली नाही, घातलीच पाहिजे नाही, घातलीच पाहिजे नाही, घातलीच होती एक दुमत. आता आम्हाला बी जरा समाधान होऊ दे ना, आमचं बी आत्मिक समाधान होऊ दे ना. आता पण आमच्या राजाबद्दल तुम्ही जे नाही ते सांगत राहिले, आम्ही सहन केलं. आणि एकदा सांगतो गाड्या, हिंदू म्हणून जन्माला आलोय ना, तर एकदा प्रत्येकानं छावा बघून घ्या, मग कळेल राजावरती काय झालाय, राजा काय झालाय. जरा बोलू परकर राजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फक्त त्या सल्तनीचे सरदार महाराष्ट्रात येत होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळामध्ये डायरेक्ट औरंगजेब महाराष्ट्रात तळ ठोकून होता. मग राजा जहाला असेल का सरदार? जरा बोलू का बाबा? जर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य संभाजी महाराजांना जर मिळालं असतं ना, तर आपल्या हिंदूंचा इतिहास काय वेगळा असता, काय वेगळा असता. कळू द्या, अजूनही जागे व्हा, वेळ नाही गेली. मला कोणाच्या धर्माला नावं ठेवायची नाही, त्यासाठी मी तोबा नाही, मला तो अधिकारही नाही. पण आपल्या धर्माच्या बाबतीत जाग व्हा. जाती जातीतली भांडणं सोडा. जाती जातीतली भांडणं करता करता आपला धर्म बाबा नष्ट होईल. आणि धर्मच नष्ट झाला तर जाती जातीतली भांडणं कुठं घेऊन जाणार आहेत आपण? काय करणार आहे? शेवटी आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरावं, माझी एवढी अपेक्षा आहे गड्या. धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले बाबा, समाजाला त्रास दिला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चांगलं जगल्या, लोकांना त्रास दिला. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले चांगलं जगले, लोकांनी त्रास दिला. काय होतं सावित्रीबाईचा त्याग आहे. मी कोणी काळ सार्थक केला या विषयावरती या जरा लक्ष देऊन आहे का? काय त्या सावित्रीबाईचा त्याग आहे. महिला मंडळ तुम्ही आज कीर्तनावरती बसला ना, हे जर तुमच्यावरती उपकार कोणाचे असतील तर ते सावित्रीबाई फुलेंचे. आज मुलगी कलेक्टर झाली, आज मुलगी वकील झाली, आज मुलगी डॉक्टर झाली, आज मुलगी राष्ट्रपती झाली, आज मुलगी पायलट झाली, हे जर कुणामुळे असेल तर सावित्रीबाई फुलेंमुळे आहे. काय नाही केलं तुमच्यासाठी, काय सहन केलं नाही. अंगावरती शेण टाकलं हो, पण ते शेण झेलत राहिली, परिणाम क्रांती ज्योती झाली. पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली. समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला त्रास दिला, काय कमी सोडलं? चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला बाबा त्रास या जगात आहे म्हणजे आहेच. पण समाज सदानंद बाबा ज्याचा छळ करतो ना, देव त्याचं कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो, देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो, देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबराचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबाराचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत, जो सहन करणार तोच मोठा होणार. हिरेला पैलू पाडण्यासाठी आधी झिजावं लागत, आधी घासावं लागतं, त्यावेळेस चमकतो. आधी झिजावंच लागतं, त्यावेळेस चमक आहे. त्रास झालाच पाहिजे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच, नाहीतर ऍक्सिडेंट. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच, नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे, निंदकाचे घर असावे शेजारी. चांगलं जागा, चांगलं जगण्याला त्रास. बाबा एखाद्या गावातल्या नेते येऊन टाळ घेऊन उभा राहते, लोक नीट बोलत नाहीत. लागला वाटतं टाळ कुठं आहे. आता
एखाद्यानं बोंबलत फिरवते तुकारच आहे, मग त्याने नेमकं काय करायचं तर तुम्ही त्याला टाळ्या घेऊ द्या ना, बोंबलत तर फिरताय. ती म्हणते बरेला का आपल्या डाब्यावच कुणीच बोलाय नाही. चांगलं जगा वाईट जगा लोक नाव ठेवतात. कौतुक फक्त एकाच ठिकाणी जाधव साहेब मसन वाट्यात, ते बी पीठ उचतर लय भारी बोलतात लोक, वा 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 वा. हे आमचे लय जवळचे जीवलग मित्र होते, नाव वाचून सांगतात. आता जवळच्या मित्राचं नाव वाचून सांगा, नाव वाचून सांगतात. बरं बाबा बोलताना पुढे बाल बरं वा वा बाबा समाजाला तुमची गरज होती. खालची म्हणतात गप तू शान ते व शान निघ उरक बरं पटक्यास. बाबा कौतुक आहे पण कुठपर माहिती का राजे, फक्त काळीला उस्तर. एकदा का काळी लावून लोक माघारी फिरले नीट बोलत नाही. धंदा आहे त्यांचा, भंगार होत ती. ही समाजाची रीत आहे. चांगलं जागा वाईट जागा लोक नावच ठेवतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐकावी जनाची, आपल्या सत्सद्गुण बुद्धीचा वापर करा, जन्म सपदाशिवाय येणार नाही. नाहीतरी प्रकाश बाबा एखाद्यानं पांढरी गाडी घेतात लोक म्हणतात काळी घ्यायला पाहिजे, एखाद्यानं काळी घेतात लोक म्हणतात पिवळी घ्यायला पाहिजे, एखाद्यानं पिवळी घेतात लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे, एखाद्यानं निळी घेतात लोक म्हणतात सिल्वर घ्यायला पाहिजे. काय काय ह्याच्या पुढची पत्राच खराब आहे, बिल्ड क्वालिटी धडकली की फुटती. काय काय ह्याच्या पुढची ॲव्हरेजच नाही. त्यातला एक जण मी पकायला म्हणलं आपल्याकडे काय, ते मला सायकल आहे सायकल म्हणलं, त्या टायर खाली जीव दी. कौतुक कर ना तू, तुझ्याकडे फॉर्च्युनर आहे, तुझ्या मित्राकडे शिफ्ट, तू कार जळ, तू तुझी 40-50 लाखाची त्याची 10 लाखाची, बरोबर आहे का. कौतुक कर ना, काय जातं दोन शब्द चांगलं बोलाय. पण सध्या सगळ्यात मोठा रोग आलाय लोकाला, जळका. आणि आपल्यातलंय साधारण बोलायला कीर्तन म्हणून दुसरं जळतंय, प्रकाश बोला लय कार्यक्रम गायचे म्हणून तिसरं जळतंय, सुखद बाबाला लय वाजवायचे कार्यक्रम म्हणून चौथं जळतंय, विकास महाराज लय ट्रेंडिंगला म्हणून 5वं जळतंय. अरे ज्याच्या त्याच्या भाग्याने भाऊ हे अन्न भान धन येतो प्रारब्ध आधीन. पण सध्या सगळ्यात मोठा रोग आलाय जळका. आणि बाबा याला औषधच नाही, याच्या औषध फक्त एकच, हरिनामाची लस, ती द्वैताची झाडणी कर. नाही तर बाबा कुणा सोडलं नाही. अजून बी असं आम्ही लय पांढरी कपडे घालून निघालो ना, बाबा लोक नीट बोलत नाहीत. आले वाटतं बगळे आता, म्हणजे खाली बाबा आपण बगळेत का काय काय तर डायरेक्टच भेटतात. महाराज लयच बगळेवर निघालाय आज म्हणून वंगान टाकी तो अंगाव. आता मला जसं कळत आहे तसं गातोय, कीर्तन करतोय मी, लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कांबार हवाय, मग न डावलायचं का. आणि एखादा उतारवायत परमात्मा लागले त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं, म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करणं का. काय लोक बोलतात सांगतात ना, लयच लोकांचा धंदाच वाईट आहे लोकांचा. नको तिकडे जायचं, चांगलं जागा चांगलं जगण्याला त्रास आहे, समाज चांगलं जगण्याला त्रास येतो. त्या सिंधुताईचं एक वाक्य मला आठवतंय, हा महाराष्ट्र जिवंतपणे कुणाला मोठं म्हणत नाही. हा महाराष्ट्र जिवंतपणे कुणाला मोठं म्हणत नाही. या महाराष्ट्रात आधी मारावं लागत तेव्हा महाराष्ट्र मोठा म्हणतो. निघाला विषय तर तिचा ऐका, कोणी काय सार्थ करावा या विषयावरती मी बोलतोय. ऐका सिंधुताई, हे नवऱ्यानं टाकून दिला, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली, त्या दिवशी मिली परत माझ्या दारातच. प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरत सांगत होते कुणीतरी भाकर द्या रे, तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेन आणि पर्याय माझं छोटंसं लेकरू ते पण जगेल. पण जग इतकं निष्ठुर आहे, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र राजे चौघजण खांदा देण्यासाठी धडपड करतात. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राची. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल करता येणार नाही. पण जिवंतपणे एखाद्याला आधार देऊन बघा, त्याच्या जगण्यातला आनंद द्विगुण झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनाला तर जाहीर ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बना. आई साहेब आपल्याला सुखी केल्याशिवाय राहायचं नाही. मसन वाट्या जशी विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर थापायची, प्रयत्नाला जाळता निकारा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे. आणि कधी कधी माणसं हातबल होतात बरं का, कधी कधी वाटतंय सगळं संपलं. आता घटना घडली ना हो, ज्या तुकोबरायाच्या नावावरती आम्ही जगतो, ज्या तुकोबरायाचं नाव घेतो, ज्या तुकोबरायाचा अभंग घेतो, त्यावेळेस आमच्या घरची चूल पेटती. बाबा त्याच तुकोबरायाच्या 11व्या वंशानं फाशी घेऊन मारावं, याची इतकं दुर्दैव काय महाराष्ट्राचं. जर सांगण्यालाच इतका मनानं जर कमजोर राहिला तर बाबा ऐकणारीची अवस्था काय. आयुष्यभर धर्मप्रचाराचं कार्य केलं, आयुष्यभर समाजासाठी झगडले, आयुष्यभर समाजासाठी जगले, त्या माणसाच्या मनामध्ये इतकं विचाराचं हलकळवळ माजावं की शेवटी फाशी घेऊन मारावं लागलं. बरं 32 लाख म्हणजे बाबा काहीच नाही बरं का. आताच्या कीर्तनकारासाठी प्रकाश बाबा साधारण बाबा कीर्तनकारासाठी जाऊ द्या, कलाकारासाठी 32 लाख काही नाही, हातचा मळ आहे. कीर्तनकाराचं लय लांबचं, मी जरा परकर बोलतो. आताच्या कलाकारासाठी 32 लाख हाताचा मळ आहे, कीर्तनकाराचा विषय सोडून द्या तुम्ही. पण बाबा किती विचाराचा हलकोळा असेल, जरा स्पष्ट बोलून जातो मी. आयुष्यात एवढी मोठी संकट कधी येत नसतात की माणसानं आपलं जीवनच संपून टाकावं.
आज 32 लाख जाऊ द्या, आज कुणाचा विषय जाऊ द्या, पण आमच्यासारख्या कीर्तन करायला कलाकाराला मागितलं असते तर प्रत्येकाने 10-10 हजार करून 32 लाख गोळा केले असते बाबा, कारण त्यांच्या जीवावर आम्ही जगतोय. पण आता किती पैसा खर्च केल्यानंतर आमचे शिरीष महाराज मोरे येतील बरं? नाही आणू शकत गाडी एकदा माणसं गेली. राजे आता किती पैसा खर्च केल्यानंतर आई साहेबांना माघारी आणू शकाल? आणता येते माणसं? लता देवीने आणू शकता आता किती पैसा खर्च केल्यानंतर? नाही आणू शकत माणसांना गाड्या गेलेल्या. पैसा संपत्ती बाबा इथं सगळं 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 संपतं, वशिला बक्षिला सगळं संपतं. एकदा माणसं गेली ना, आता तुकोबऱ्याने एवढा तो वशिला कुणाचाच नाही ना लागायचा. नाही आणता येत गाड्या माणसं. म्हणून एक वाक्य सांगून जाईल, मी गोड बोलून जाईल. माझा विषय निघालाय चिंतन, थोडं बाजूला राहू द्या. अनेक कीर्तनकार येणार आहेत, ते चिंतन सांगणार आहेत. थोडं मला बोलू द्या वेगळ्या पद्धतीने. ऐका, आता निघाला विषय तर, पण टायमिंगच्या पुढे जाणार नाही. 10:30 8:30 ते 10:30 संपलं आपलं. ठरलंय 10ला म्हणलं तर बंद करीन, पण परत लागलं शिष्ट म्हणलं आता नको. मापात पाप कशाला करायचं आपण तरी, नको. पैशात पाप नाही, मला मापात पाप कशाला करायचं. जरा लक्ष देऊ नाही का बाबा? आज 10वीची 12वीची ग्रॅज्युएट होणारी पोरं जर थोडे थोडे मार्क कमी पडले सर, मासा सर, तर आत्महत्या करताना मिळतात आपल्याला कितीतरी अशी उदाहरणं आहेत. 10वीचे मार्क म्हणजे आयुष्य, 12वीचे मार्क म्हणजे आयुष्य, ग्रॅज्युएट म्हणजे आयुष्य. हा, शिकलो पाहिजे यात दुमत नाही, पण बाबा जर 10वीचे मार्क म्हणजेच आयुष्य असतं तर मोडळे साहेब 10वी नापास सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला कसा असता शासनानं? 10वी जर 10वीचे 12वीचे मार्कच महत्वाचे असते. जर ती 7वी शिकलेल्या मुलीला, जिचं मी उदाहरण सांगतो, सिंधुताई सपकाळ, बाबा तिला पद्मश्री पुरस्कार शासनानं दिलाच कसा असता? जरा परखड बोलून जातो मी, तुमच्या पुढे उभा आहे. द युनिक अकॅडमीचा टॉपर विद्यार्थी, द युनिक अकॅडमी माहिती आहे, MPC UPSCची टॉपर विद्यार्थी बाबा, टॉपर. 12वीला आजही मासाळ सर आपल्या इथं खेळला, लोकनायक जयप्रकाशला मी 12वीला होतो, तुमच्या हातून पुढे गेलो मी. तर तिथं आजही जा आणि भांडवलकर सरांना विचारा विकास महाराजांचा अभ्यास काय होता. सर पुढे पुस्तक घेऊन बसलेले असायचे आणि मी इथून सांगायचो त्या 5 नंबरवरती काय लिहिलंय न बघता. एवढं हुशार, पण माझ्या नशिबात नसेल एखादा अधिकारी होणं, पण मी थांबलो नाही. आपल्याकडे मन आहे, थांबला तो थांबलो नाही. मला माहित होतं माझ्या वडिलाची मिरास गा देवा तुझी चरण सेवा पान. लहानपणापासून बाबा परमार्थ आहे. मंदिर घरा शेजारी, आता घरा शेजारी जाऊ दे, आता घरीच झाले. आणि डोक्यात आलं व्याख्याला चांगल्या पद्धतीने करतोय, चांगलं काहीतरी करू शकतो, बांधला पाहिजे फेटा. 6 वर्षापूर्वी फेटा बांधला. 6 वर्षातून 2.5 वर्ष कोरोनानं खाली राहिली, 3.5 वर्ष. पण 3.5 वर्षात माझ्या गाडीचा प्रवास 6 लाख किलोमीटरचा आहे. 6 लाख. मी आताही सांगितलं, आधी सांगितलं, या मागच्या महिन्यात 60 कीर्तन आहेत, बघितली तुम्ही बरोबर स्टेटसला. सांगायचा विषय एवढा आहे की बाबा आपल्याला आपल्याला वाटतं देवानं आपल्याला हे द्यायला पाहिजे, ते द्यायला पाहिजे. नाही मिळालं की आपण संपवण्याचा प्रयत्न करतोय, पण कदाचित आपल्याला जे नाही मिळालं त्याच्यापेक्षा देवानं आपल्यासाठी काहीतरी बेटर दिलेलं असतं, हे विसरू नका. त्या सिंधुताईनं मरायचा निर्णय केला, मरायचा निर्णय घेतला आणि बाबा रस्त्यावरती जाऊन ट्रकला जाऊन धडकणार तेवढ्यात ब्रिज खाली एक भिकारी मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे. हाक मारतो, कुणीतरी पाणी पाजा रे, तुम्ही जर पाणी पाजाल तर मी जगेल, पाणी पाजा, मला जगेल किंवा शेवटच्या घटका तरी पाणी पिऊन मोजेल. बाबा त्या सिंधुताईनं आवाज ऐकला, सिंधुताईने ठरवलं, हे सिंधुताई जगलीस का काय जगलीस का? किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी 5 मिनिटात म्हणून जाशील. मेल्यानंतर म्युन्सिपाल्टीची गाडी येऊन 5 मिनिटात तुझी राख करेल. काय अस्तित्व आहे? किड्या मुंग्यासारखी जन्माला, किड्या मुंग्यासारखी मरून जाशील. नवरा सुद्धा येणार नाही. चाललेस मर ग, नाही तुला कोणी थांबवणार. पण जाता जाता त्या तहानेची तहान बागून जा. बाटली घेतली, पाणी पाजून, पाणी पाजता पाजता लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे. आणि मेल्यानंतर भाकर माझ्यासोबत प्रेतावरती जळायची ना, ती भाकर सोडली आणि तिचा भोगा करून त्या माणसाला खाऊ घातली. परिणाम असा झाला, ऐकून जा, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो जगू शकते. कोण बोलतोय हो? याला म्हणतात आत्मविश्वास. जिला स्वतःला खायला नाही ती म्हणते जगाचा आधार व्हायचं, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि आलाय त्या ठिकाणी तर ऐकून जा. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना तर जगण्याला गंमत आणि त्या आई साहेबांना किंमतच राहिली असते. आई साहेब
आजही म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले तुझ्या गाते चालित मीच तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे म्हणून लोक कीर्तन करतायत म्हणून लोक बसतायत म्हणून षटचंडी महोत्सव आहे म्हणून आहे सगळं नाही तर बाबा नसतं तर लोकांना देवाच्या दाराला सुद्धा कधी नमस्कार घातला नसता चला विषय लांबवतोय मला पुढे जायचंय बाबा मरण्याचा निर्णय बाजूला केला पुण्याला गेली दगडूशेठ चर्चच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी दिली आणि पुण्यात हडपसर जवळ मांजरी येथे ममता सदन नावाचं अनाथाश्रम स्थापन केलं जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली याला म्हणतात काळ सार्थक करणं या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदित असे आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय होणे नाही जगायचंय माऊलीसारखं जगा जगायचंय तुकोबळ्यासारखं जगा जगायचंय धर्म सुधारकांसारखं जगायचंय समाज सुधारकांसारखं जगा जगायचंय सिंधुताईसारखं जगा जगायचंय भजन करत जगा बाबा एवढं सांगू सुद्धा एखादं म्हणजे नाही जागलो चांगलं नाही भजन केलं नाही चांगलं जगलो यांच्याप्रमाणे तर मग काय मग आमच्या बापाचं काय जायचं आमचा बी आहे सांगायचा धंदा त्याचंच पैसे घेतो आम्ही आता इथं सांगितलं उद्या सकाळ सांगायचं सकाळच्या नाही ऐकलं उद्या संध्याकाळी महाबळेश्वरला सांगायचं ते कल्याण नाही ऐकलं परवा दिवशी आपल्या सकाळच्याला सांगायचं रोज 5वीला पुजले नाहीच बाबा कोणी ऐकलं आपण घरी गाडीत टाळी वाजवायची भजन आणि एवढं सांगून जर नसेल कळत तर तुम्हाला घेऊन जायला यम विष्णुदूत नाही बरं त्याला बसायनीच नाही जागवार पजरो जीप कंपास वाडी बुलेट थार क्रिएटा इनोवा छोटा टमटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंज रेडा हालिया आणि त्याच्यावर बसलाय फकड्या मग हातात चाबूक आहे मग मारी ती थोडी ती झोडी ती निष्ठरी यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमाशी करुणा किंवा तप्त भूमीवरी चालती आणि अजून आता एवढं बी कळत नसेल तर आता जरा ऐका नाथ बाबा काय म्हणतात काकड्या
काय सोपं काय हे राजाचं रक्त राजाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओळखलं होतं शांत नव्हतं ओळखलं होतं छत्रपती शिवाजी या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेली. त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान हा आमचा स्वाभिमान आहे. आता आमच्यातलीच आम्हाला काय काय शिकवायला लागली. महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनातला विषय आहे का? मग सासू सुना काय कीर्तनातला विषय आहे का? उलट सासू सुना सांगण्यापेक्षा प्रत्येक कीर्तनकारांना 10 मिनिटं समाज सुधारक सांगितले पाहिजे. लोकांना कळेल त्यांच्या मार्गाने चालावं. आणि खरं सांगू छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आजचं कीर्तन नसतं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपलं मंदिर नसतं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या मंदिरावरती कळस नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या अंगणात तुळस नसती. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नसतं. एवढे जर सगळे उपकार कोणी केले असते तर राजांची त्याच राजाने आयुष्यात केलेली सर्वात मोठी क्रांती कोणती? 5 मिनिटं झालं आपलं कीर्तन.
राजे पवारा कीर्तना सोपं नाही बरं का. हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे आणि स्वराज्य निर्माणच झालंय फक्त आईंच्या आशीर्वादामुळे. कारण भवानी मातेसमोर उभा आहेत, शिवाई मातेसमोर उभा आहेत आणि सांगतात हे आई अगं ऐक द्यायचं आहे ना तर एकच दे, उगा खायला कारण बोईला वार नको, द्यायचं आहे तर एकच दे पण आईसा पुत्र देई गुंडा ज्याचा त्रैलोक्य झेंडा तो छत्रपती शिवाजी महाराज पण जन्माला आलाय. आणि आई साहेबांच्या आशीर्वादामुळं, भवानी मातेच्या आशीर्वादामुळं, भगवती मातेच्या आशीर्वादामुळं, जगदंबेच्या आशीर्वादामुळं आणि त्याच जगदंबेच्या जागर आज आपण या ठिकाणी करतोय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं काळ सार्थक केला आम्ही, त्या धर्मवीर संभाजी महाराजांना म्हणावं काळ सार्थक केला आम्ही, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनं, महात्मा फुलेनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, अहिल्यादेवीनं म्हणावं काळ सार्थक केला आम्ही, त्या शिंदूताई सपकाळनं म्हणावं काळ सार्थक केला आम्ही, आणि अजून एक बाबा त्या रतनजी टाटानं म्हणावं काळ सार्थक केला आम्ही. जगले समाजासाठी. 100 रुपये कमवले तर 100 रुपये सुद्धा दान करायची ताकद ज्यांच्याकडे होती ते रतनजी टाटा राहिले नाहीत पण जगात नाव करून गेले. जायचंय असं जा, काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नितीन राजे भोसले यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री विक्रम निखम राजे भोसले त्यांना कुटुंबासाठी जरा जोरदार टाळलं. मला राजांची 2-3 मिनिटाची विनंती. कंप्लीट कीर्तन टायमेला सुटलंय पण त्यांच्यासाठी 2-3 मिनिटं घेतोय कारण त्यांचं म्हणणं महाराज आई हा विषय तुम्ही कायम मांडत असता, आई या विषयावरती 2-3 मिनिटं घ्या. निश्चित आज सप्ताहातला तो विषय नाही पण एका आईच्या स्मरणार्थ त्यांनी सौजन्य दिलंय म्हणून एक 2-3 मिनिटं घेण्याचा प्रयत्न करतो. घेऊ काय अडचण. ऐका, या जगात जी सगळ्यात जास्त प्रेम करते तिचं नाव आई आहे. लेखोराचे हित वाहे माऊलीची चित्त आई सिकलवल्याची जाती करीला भागणे केव्हा बाबा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकल ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्यावरती प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. मला आज आई सांगायची आणि सांगता सांगता बाप दोन्ही गोष्टी 2-3 मिनिटात पटवून देतो, ऐकून जा. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली रे, पण आयुष्यभराची शुदरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. बाबा आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर काढणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र बांधावरती करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा रामबाई. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता डाहे मुकलून रडते रामासमोर बाधतात, रामा नको ना जाऊ वनवासाला, तू जर वनवासाला गेला ना तुझी आई जगायची नाही, पण आई जगली बरं का. पण दशरथ नावाचा बाप सांगतो रामा नको ना जाऊ वनवासाला, तू जर वनवासाला गेला तर रामा बाप नाही जगायचा. बाबा झालंही तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला, पण आमच्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, त्या कौतुकास पात्रच आहे, पण सदानंद बुवा नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजेत ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला कधी विसरतं का. आई गेली की आमच्या डोळ्यात आसवच असतात आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो एकोदी आई वाचून, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्यालाही नाही त्या
अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली आई पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ए ना माझे आई 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 ग, आई ग, आई ग. आई गेल्यावर आमच्या डोळ्यात अश्रूच असतात, पण परखड बोलून जाईल. आईपेक्षाही जो जास्त प्रेम करतो ना गुरुजी, त्याचं नाव बाप आहे. आईचं प्रेम आईच्या डोळ्यातून पाणी आलं की आम्हाला वाटतं आई आमच्यावरती प्रेम. हे बापाला उघड प्रेम करता येत नाही, बापाला रडता येत नाही गड्या, पण ऐका गड्या, आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतरावरून समुद्राच्या पैलतरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा. ओढ्यामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, ओढ्यामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हसू जरी कणा वाकला, घरी बर तू थांब गळ्या ऐक त्याची धापर, लया वगड हाई गड्यार उमगाया बापर, मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल, मुखी मुखी माया त्याची. ऐकल ते रे, पण बाप कळायला आधी बाप हवा लागत, नाहीतर बाप मारावा लागतो. ते दिवशी कळतं बापानं आपल्यासाठी काय केलं. एका मिनिटात कीर्तन संपते आपलं झालं. आई किती प्रेम करते महिला मंडळ तुम्हाला एका मिनिटात कळेल. जर आम्ही माहेरी आलो तर आईनं कधी आमची पिशवी कमी जाऊ दिली नाही. कांदा काय द्यायची गोष्ट नाही, पण आईनं तो 10 रुपये किलोचा कांदा दिला. बटाटा काय द्यायची गोष्ट नाही, पण 20 रुपये किलोचा आहे बटाटा त्या गुण पिशवीत भरून दिला. लसूण द्यायची गोष्ट नाही, हिरवी मिरची द्यायची गोष्ट नाही, पण आईनं ते दिलं. आणि मुलगी आईजवळ गेली, आईला सांगायला लागली, हे आई अगं जहागीरदाराला दिली ग तुझी लेख, अगं हजारो गुणी कांदा पडू नाही घरी ग आई, काय देते तरी पण. हे लेकरा, आईनं किती गोड उत्तर दिलं ऐका बरं का. आईनं किती गोड उत्तर दिलं. ए लेकरा आई, तुझ्या घरी कमी म्हणून देते असं नाही ग, तुझ्या घरी नाही म्हणून देते असं नाही ग, पण ऐक कमीत कमी हा आईनं दिलेला कांदा बघितल्यानंतर तरी तुला या म्हातारी आईची एक शंका होईना आठवण होईल म्हणून देते. म्हणून जी इतकं प्रेम करते. शेवटचं सांगतोय फक्त, आई किती प्रेम करते. अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली राजे, डॉक्टर सांगत राहिले एक तर आई जगेल नाही तर मुलगा जगेल, आई जगेल नाही तर मुलगा जगेल. पतीला विचारलं, पतीला सांगितलं माझी पत्नी जगली पाहिजे, मुलगा काय पुन्हा होऊ शकतो पण माझी पत्नी पुन्हा मिळणार नाही. मुलीच्या बापाला विचारलं तुम्हाला कोण पाहिजे, तुमची मुलगी किंवा तुमचा नातू. मुलीचा बाप सांगत राहिला माझी मुलगी जगली पाहिजे, नातू काही पुन्हा होईल. पण बाबा आता शेवटी डॉक्टर आयसीयू मध्ये घेत असताना, ऑपरेशन करत असताना त्या आईला विचारायला लागले, आई एकतर तुम्ही जगाल नाहीतर तुमचं बाळ जगल. आई जोपर्यंत बेशुद्ध होत नाही का तोपर्यंत आई सांगत राहिली, डॉक्टर मी मेले तरी चालेल हो, पण माझं मुलगं जगलं पाहिजे, माझं बाळ जगलं पाहिजे. मी आयुष्य बघितलंय, मी जग बघितलंय, पण माझ्या मुलाला जगात यायच्या अगोदर मला खोडायचं नाही. इतकं जी प्रेम करते ना, करी लाभा बिन प्रीती, त्या व्यक्तीचं नाव आई आहे, त्या व्यक्तीचं नाव आई गड्या. आई इतकं बापा इतकं प्रेम कुणी करणार नाही गड्या. एक फक्त वाक्य सांगून जाईल शेवटचं ऐका. साधारण लोक आपल्याला काय विचारत असतात, महाराज तो विटेवरचा पांडुरंग आम्हाला बघायचा.
महेश महाराज एवढं सोपं नाही. एखादं कीर्तन जास्त वेळ केलं, एखादं कीर्तनात 10 मिनिटं आम्ही जास्त बसलो, एखादी नाथबाबाची वारी केली, एखादी निवृत्तीनाथाची वारी केली, एखादी तुकोबरायाची, एखादी ज्ञानोबरायाची, एखादी पंढरीची वारी केली, म्हणजे आम्हाला वाटतं देवावरती आम्ही उपकार केला. पण ऐकून जा गड्या, तो देव बघायचं म्हणा ना बाबा, लय पुण्य करावं लागतं, तरी भिठ्ठल का नाही सांगता येत नाही. हजारो वर्ष लोकांचं चण करून खाल्लं, त्यांच्या स्वप्नात देव नाही गड्या, आपले येईल का नाही सांगता येत नाही गड्या. तो देव बघायला लय पुण्य लागतं. पण या जगात 2 देव असेच, जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानालाही दिसतात. त्या 2 देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. त्या आई बापाच्या चरणावरती डोकं ठेवा. पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिके काय केले? ब्रह्म उभे केले. पण कुणाच्या बळावरती? आई बापाची भक्ती आहे यात दुमत नाही, पण आई बापाची सेवा केली. आणि म्हणून बाबा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होऊन झाला येता. आपल्याला वाटते देव आपल्या घरी यावा, तर आई बापाची सेवा करा, तर आई बापाची सेवा करा. निश्चित देव आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. झालेल्या ठिकाणी याच कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हाळी लागला असेल, तर मायेच्या अंतकरणातून माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे सगळे आयोजक, संयोजक, नियोजक, ज्यांच्या आयोजनातून, ज्यांच्या नियोजनातून ही सप्ताह कमिटी, एकदा या कमिटीसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. जे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, महिनाभर अगोदर सप्ताहासाठी करतायत, त्यांना धन्यवाद. एकदा या सगळ्या गायक वादक मंडळीसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड संवाद साधतील तुम्ही. निश्चित जाता जाता एक अर्ध्या मिनिटाची सूचना आहे. कर्जत तालुक्यात आपल्याजवळ तुमच्याच गावातलं एक माझं छोटंसं गाव, तुमच्याच वाडीतलं एक माझी छोटीशी वाडी, गणेशवाडी, म्हणजे बऱ्यापैकी मला राशींचं म्हणूनच ओळखलं जातं. बऱ्यापैकी साहेब राशीन भागातलं म्हणून सांगताना आम्हाला असं सांगलं ते राशींचं आहे. म्हणजे बऱ्यापैकी माझ्या नावावरती राशीन गावच माझ्या पुढे जोडलेलं आहे. याच गावातली माझी एक छोटीशी वाडी, या वाडीमध्ये, गणेशवाडीमध्ये, संतांच्या कृपेनं, आई जगदंबेच्या कृपेनं माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, पंढरीश पांडुरंग, परमात्मा रुक्मिणी आईसाहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचं मंदिर होतंय, ते साकारतंय. मला वाटतंय धर्मवीर संभाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं ते पहिलं मंदिर असावं. म्हणजे फक्त आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवींचंच होतं. पण बाबा आता पुन्हा बजेट वाढवलं, म्हणलं अजून 10 लाख रुपये जातील, पण राजाच्या त्यागाचं कौतुक आपण करावं म्हणून राजाचंही मंदिर बांधायचा विचार मनामध्ये आला आणि ते पूर्णत्वास जात आहे. जवळजवळ ते मंदिर पूर्णत्वास गेले. रोज लोक माझी स्टेटस बघणारी भरपूर आहेत, त्यांना सगळ्याला माहिती. त्या मंदिरासाठी आमचे जाधव हार्डवेअरचे मालक दोन्ही जाधव बंधूंनी 21,000 रुपयाची वर्गण दिली. आमचे राजेंनी 21,000ची वर्गण दिली. मासाळ सर असतील, सरांनी 21,000ची वर्गण दिली. बरेच या ठिकाणी आहेत की ज्यांनी मला नाही फुलाची पाकळी मदत केली. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मिळा जमिला. बाबा 6 वर्षाच्या आयुष्यात राजे, 6 वर्षाच्या या कीर्तन क्षेत्राच्या आयुष्यात एका वर्षात जानेवारीत मंदिराचं ओपनिंग केलं, भूमिपूजन जानेवारीत केलं. आता मंदिर जवळजवळ पूर्णत्वाकडे, फक्त वाळूमुळे महिना झालं प्लास्टर रखडलंय, नाही तर आता मंदिर पूर्ण झालेलं असतं. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतोय. स्वप्ना सुद्धा 1 रुपया नव्हतं मंदिर सुरू करताना. 1.5 कोटीचं मंदिर पूर्णत्वास नेलं, एवढं मोठं वैभव उभा केलं. लवकरात लवकर मानस आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे दिग्गज, विरोधी पक्षनेते सगळे गणेशवाडीत एका स्टेजवरती येतील अशी आशा आहे. एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रात दैदिप्यमान, डोळ्याचं पारणं फेडेल एवढा मोठा सोहळा त्या गणेशवाडीमध्ये घडणार आहे येत्या 2-3 महिन्यामध्ये. निश्चित सर्वांना विनंती, इथालं तुम्हाला काय वाटत असेल, इथाली तुमची मदत द्या. या कार्याला तुमची मदत असू द्या. आता तुम्ही मागेही खूप मोठा कार्यक्रम केला, सगळ्याला तुम्ही मदत करताय, पण वाटलंच विकास महाराज खूप मोठं चांगलं कार्य करतायत. अनाथांची माई सिंधुताईचं मी नाव सांगितलं, तिच्या पायावरती पाय ठेवून अनाथ आश्रमाचं बांधकाम घरी चालू आहे. तुम्ही बघितलं ते खोदून ठेवलेलं, काल गेलतात तुम्ही बघायला. ते तिथं अनाथ आश्रमाचं बाबा बांधकाम चालू आहे. जूनमध्ये आबाती चालू होणार आहे. आबानी वर्गणी बरोबर 11,000 रुपयाची आबानी वर्गणी दिली. आमचे मोदळे साहेब म्हणले महाराज लवकरात लवकर मी पण येणार आहे, पण हाय उशीर होतोय, पण येतील ते बी एक दिवस, काही अडचण नाही. खूप मोठं कार्य. एक वारकरी शिक्षण संस्था चालू होती, जिथं आडाव बाबा कुठल्याच मुलाला शिकायला 1 रुपयाची फी नाही आणि 1 रुपयाचा खर्च सुद्धा नाही. एवढं मोठं कार्य चालू होते. आडाव बाबा तुमच्या बाबतीत एक कौतुक करेल. झालंय माझं कीर्तन 1/2 मिनिटं, झालंय माझं कीर्तन. तुम्ही बसलाय त्या ठिकाणी म्हणून कौतुक करेल. तुम्ही परमार्थ या सगळ्यांनी टिकवलाय. या सगळ्यांमुळे हा परमार्थ इवलेश्वर रूप लाविलेद्वारी त्याचा विलो गेला गगनावरी. कायम तुमच्या पायाजवळ, तुमच्या सगळ्याच्या पायाजवळ आम्ही असेल एवढीच तुम्हाला शाश्वती देतो. एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी द्या. अतिशय गोड. कायम माझ्या पाठीशी सगळे ठामपणे उभा असतात, कायम निश्चित साथ असते. आणि बाबा डोळ बाबा जर या परिसरात आली ना, तर कायम पकवाज वाजवायला आमचे आडाव बाबा असायचे. घेऊन जायचे गाडीत टाकून. ज्यावेळेस या परिसरात एकही पकवाजा नव्हता, ज्याला पकवाज काय असतो हे कळत नव्हतं, त्यावेळेस आडाव बाबांनी साथ केली. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी. झालेल्या ठिकाणी